मंडप गुड मॉर्निंग, तुमचं पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज शनिवार जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर मम्मीकडेच होते ना। तर आज पाणी आले, भरपूर पाण्याची टंचाई होती, म्हणजे 5-6 दिवसापासून पाणी चालले नव्हतं। तर सगळेजण आता पाणी भरताय, पाण्याच्या इकडेच सगळे मागे लागले, कारण पाणी नव्हतं। कार्यक्रमासाठी की पाणी लागतंच खूप जास्त। मंडप वगैरे टाकलाय। तुमचं ते हे कुठे स्टीलचं मम्मी बांधला काय 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 तर पाणी आलं होतं। मम्मी सौरभ ते भरत होते, इकडे मामी मी ना स्वयंपाकाची तयारी करत होते। तर आता मी सगळ्यांसाठी मस्त चहा केला आणि आता आम्ही चहा घेतोय। आज उपवासही होता ना प्रदोष, आणि इकडे माझ्या नानी पण आले आहे, त्याही ना आता भुगायची तयारी करताय। तर काही पोळ्या शिल्लक होत्या, त्या सगळेजण म्हणे गरम गरम थंडीत आता भूक पण लागते ना, तर सकाळी नाश्त्यासाठी मस्त भुगा करा, आवडीने सगळेजण खातात, सगळ्यांना आवडतोही ना। तर इकडे नानी मावशी, लहानी मावशी पण आली आहे, मामा आजी सगळे बसले। तर आता सकाळच्या स्वयंपाकामध्ये आम्ही मस्त वांग्याची भाजी केली होती। तर वांग्याची भाजी, वांगे बटाट्याची भाजी, आणि इकडे मामी करत होत्या, मम्मी बाहेरची कामे बघत होती। तर आता पुरणाचाही स्वयंपाक केला जातो। तर मामीला डाळ वगैरे काढून घेत होत्या, तर तीही स्वयंपाकाची तयारी चालू। डाळ शिजण्यासाठी वेळ लागतो ना, तर डाळही शिजत टाकायची होती। तर आज शनिवार, काहींना शनिवारीही होता, तर उपवासवाल्यांना खिचडी पण केली, आणि माझी काकी वांग्याची भाजी करणार होती आता। आणि इकडे डाळ पण मामींनी शिजण्यासाठी टाकली। तर सगळेजण मिळून सगळे कार्यक्रम असला का सगळे काम करतात आणि काम म्हणजे कार्य पार पाडतात। इकडे आजी पण आहे ना भाजीची तयारी करत होती, लहानी मावशी मेथीची भाजी निवडत होती, तर मामा ते पण बसलेले होते। तर खूप छान मस्त असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला आहे। तर आज तुमच्यासोबत मी पार्ट 1 शेअर करते। तर असं कोण कोण आलं होतं जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला, काय काय तयारी केली, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर माझी काकी इकडे आता खिचडी गरम करते, तर मोठेच कढईमध्ये सगळे म्हणजे एका वेळेस होईल ना। तर इकडे काही बटाटे कापताय, काही साबुदाणे हे करून देत आहे, प्रत्येकजण काही ना काही करताना तुम्हाला दिसेलच। तर इकडे आता वांग्याची भाजी पण झालेली होती। तर आता सगळ्यांना जेवायला बसून देणार, आणि त्यानंतर आपल्या रात्रीच्या नैवेद्यासाठी स्वयंपाक करावा लागतो पुरणपोळीचा, तर त्याला आम्ही सुरुवात करणार। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आता स्वयंपाक झाला आहे, सगळ्यांना जेवायलाही बसून दिलं होतं। तर आता मम्मी त्यांना आणि त्यांना साराची तयारी करत होत्या, तर मामी पोळ्या करत होत्या। आणि हे बघा मठ, हरभरे वगैरे, चवळी वगैरे सगळं काय उसळीसाठी रात्री उसळी करायची होती। तर मोठ्या स्वयंपाकामध्ये उसळ, वरण भात, अजून शिरा, पोळी असा मेनू होता। तर बाहेर आचार्याला स्वयंपाक दिला होता मोठा, पण आपल्याला घरात नैवेद्यासाठी घरात करावा लागतो ना। तर डाळ पण शिजले गेली, आता मामींना ते पुरण चाळणीने काढून घेत आहे। आणि इकडे आता तेजनानी, तर माझी काकी, तर आता गुळाच्या चाणक्याही केल्या जातात नैवेद्यावर, तर त्या ठेवण्यासाठी ते आता गुळाचं पाणी करून चाणक्याचं पीठ वगैरे मळून घेणार। तर तिकडे लहान मावशीने मेथीची भाजी, सार केला आहे। तर इतक्यात म्हणजे सगळेजण मदतीला येतात ना, तर सगळेजण काम मस्त म्हणजे कार्य पार पाडून घेतात, आणि पटकन असं सगळं काम आवरतं, घरातलं स्वयंपाक वगैरे सगळं काही होतं। कारण जागरण गोंधळ म्हटलं की खूप सारं असतात, देवकार्य असतं, देवाच्या म्हणजे पूजा वगैरे सगळ्यांना टाईम लागतो। प्रत्येक ठिकाणी नैवेद्य द्यावं लागतं, आपल्या घराच्या आजूबाजूला, आपल्या शेतामध्ये, तर जिथे आपण नैवेद्य देतो कायम, तिथे सगळीकडे नैवेद्य द्यावं लागतात, एकदम म्हणजे लक्षपूर्वक सगळं काय करावं लागतं ना। त्यामुळे म्हणजे फॅमिली ही खूप इम्पॉर्टंट असते। तर आता आत्याबाई पण आलेल्या होत्या, आणि आता आचारी पण आले होत्या ना, तर आचार्यांना सगळं काही काढून देत होतो। तर 15 किलो साखर मोजण्याचं चालू होतं त्यांचं, आजी, आत्याबाई। तर बघा सगळे तुम्हाला तर व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, आणि सगळी फॅमिली येते, सगळी जवळच राहते ना। तर आता हे नैवेद्य पुरणाचे तर भरपूर करावे लागतात, तर म्हणजे सगळे 51 नैवेद्य असतात। कारण आपण जे बघा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो ना, तर नैवेद्य घेऊन जातात, तिथेही ठेवावं लागतं। तर टेबल खुर्ची सगळे काही घेऊन आलेले होते, तर आचार्य पण आलेले होते, तर मोठे भांडे वगैरे आणून ठेवलेले होते। मंडप पण टाकण्याचं चालू होतं, तर मंडप वगैरे टाकला, आणि त्यानंतर
आपलं इथे आजीने सारून पण घेतले देवाचं, उद्या पूजा वगैरे मांडायची होती ना, तर शेणाने सारवले आणि शेणाने सारवल्यानंतर खूप छान असं मस्त घरासमोर दिसतं. तर इकडे आजी, आत्या, मम्मीच्या आत्या आहे त्या, माझी आजी, आत्याबाई एकदा निवडण्याचं काम चालू आहे. जे आचार्याला लागत होतं ना भाजीपाला ते सगळे काही खालच्या रूममध्ये निवडत होते. बऱ्याच त्यांची कमेंट होती की घर दाखव, हे तर हे माझ्या काकीचं घर आहे. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर आता आचार्याची ही स्वयंपाकाची तयारी सगळेजण करून देत होते. दरवेळेसप्रमाणे मामींक तळण्याचंच काम आले. मामी गरम गरम भजी करताय आता. बाकी सगळा स्वयंपाक झाला ना आपला, सगळा स्वयंपाक वगैरे झालाय. इकडे आजीन त्या गप्पा मारताय. मम्मीची गडबडच चालू आहे आणि मामी इकडे ओटी भरण भरताय. तुम्ही बांगड्या विसरले, बांगड्या आणायला लावल्या का? हो सॉरी आणते. तर आता मामी आणि मी आम्ही दोघी मिळून ओटी भरण भरत होतो. तर जेवढं शूट करता येतं ना तेवढं मला मी शूट करत असते. तर सईचं पण थोडं आता इतक्यात बरं वाटले तर तिची कुणबुन चालूच असते. तर तिला मी थोडा वेळ घरीच ठेवलं होतं आईंकडे. त्यानंतर आई पण तिला घेऊन आल्या. तर आता ओटी भरून ठेवतोय. तर पॅक म्हणजे पिशव्यांमध्येच भरून ठेवलं, म्हणजे कसं ओटी भरली की बायकांचे म्हणजे तांदूळ वगैरे सांडत वगैरे नाही. त्यामुळे असं प्लास्टिकच्या बॅगांमध्येच आम्ही सगळं ठेवून दिलं, म्हणजे ओटीमध्ये घातले का तेही व्यवस्थित राहतं. काही खाली तांदूळ वगैरे काही पडत नाही, काही नाही. तर तुळजापूरवरून येतात नाही ना मम्मीने बांगड्या पण आणलेल्या होत्या. तर त्याही ओटी भरणामध्ये ठेवलं. आणि नारळ, श्रीफळ म्हणून फळ, पीस वगैरे. तर आत्याबाई इथे ना कणिकचे दिवे करत होत्या. तर कणिकच्या दिव्यांची म्हणजे रात्रभर ते लावावं लागतात, त्याच्यानेच आरती करतात जागरण गोंधळाच्या दिवशी. आणि इकडे आजीनं पानं करत होती, आईनं आजी. तर म्हणजे सवासनींसाठी. तर सगळेजण काही ना काही करतात ते.
तर इकडे कणिक दिवे वगैरे करताय आणि इकडे आता मामीने नैवेद्य भरत होत्या. भरपूर नैवेद्य भरावे लागतात, तर अशी परातीमध्येच ठेवलेले, कारण तिकडे घेऊन जायला पण आहे ना मोठी म्हणजे परातच लागते. त्यामध्ये भरपूर नैवेद्य असतात आणि ठेवताना पण व्यवस्थित ठेवलं जातं. भजे वगैरे मामीने तळून ठेवले होते आणि आता त्या सगळे काही नैवेद्य भरताय. तर मम्मीच्या इथेच ना हे भगवती मातेचं मंदिर आहे. तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. तर आज जागरण गोंधळाच्या दिवशी ना मम्मीने ते देवीला आंघोळ वगैरे घातली आणि ही साडी ना आपण जेव्हा सौरभ भाऊच्या जेव्हा लग्नाचा ड्रेस वगैरे घेतला ना तेव्हाच ही साडी घेतली होती देवीसाठी. तर आता मम्मीने आज देवीला घातली. देवीचं रूप बघा किती मस्त दिसते ना, छान. तर हार वगैरे घातला, देवीची ही पूजा केली, कारण आपल्या जिथे देवाचे स्थान असणार त्यांना सगळ्या देवांना ना नैवेद्य दिले जातात. तर मम्मीच्या घराशेजारी एक म्हणजे मावशींचं घर आहे, तिथेही खंडेरावाची मूर्ती आहे, तुळजापूर आईची देवीची मूर्ती आहे. तर तिथे पण मम्मी ना परडी भरण्यासाठी गेली होती. तर परडीही भरली. तर परडी भरणं म्हणजे काही त्यांना माहीत नसेल, तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे मी, तर नक्की बघा. खूप मस्त साडीचा कलर आणि साडीचा रंग हिरवा आणि पदर लाल आला आहे आणि खूप भारी दिसते देवी. माझं तर सगळं कार्य तिच्याकडे बघते आणि कार्याला सुरुवात करते, त्याच्यामुळे मी सगळं तिच्यावर सोपलेलं आहे का कार्य मी नाही तू बघणार आहे. नाही हसरा दिसतोय आता, खुल्ला आहे, मस्त छान दिसतो ना. दिदू
तर परडीमध्ये म्हणजे डाळ, आपलं गव्हाचं पीठ, लिंबू, कांदा, मिरच्या, बरोबरच काही दिलं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं, साडी वगैरे आणि म्हणजे अशी पैसेची ओवाळणी पण दिली जाते, नैवेद्यही पण आणले होते. तर इथे आता परडी भरून झाली आहे, नैवेद्य दाखवते मम्मी. तर अशी ही परडी भरली जाते. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओ एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल, तोही बघा.